मध्ये मॅच ऑन झाली आहे. पहिला चेंडू अगदी डेड ऑन स्पॉट होता, मात्र हलक्या हाताने चेंडूला प्लेसमेंट दाखवली आहे आणि आपला एक्सपिरियन्स दाखवला. तिथे एक चांगला ऑन ड्राईव्हने सुरुवात करतायत ते म्हणजे बॅटर संजय. ही गोष्ट महत्त्वाची आहे बघा, एक्सपिरियन्स का महत्त्वाचा आहे. गेले कित्येक उन्हाळे पावसाळे हिवाळे या खेळाडूने काढलेत. पहिल्या चेंडूवर बॅटवर घेणं महत्त्वाचं असतं. आजकाल जे नवीन संभाव्य क्रिकेटपटू आहेत, होतकरू क्रिकेटपटू आहेत, त्यांनी ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. शॉर्ट बॉल होता, मात्र काय लॉफ्ट केलंय चेंडू. आपण बघते डीप मिड विकेट आणि 19 का कॉर्नर रिजनच्या मधून फरार होतोय. वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार. पहिल्या पॉवर प्लेचे हे षटक आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत धाव संख्या झाली ती म्हणजे 5. सुरुवात चांगली झाली आहे ती म्हणजे टीम शीतला देवीची. आपापल्या परीने सगळे संघ टीमची नावं घोषित करत असतात. पातवाडी स्पोर्ट्स असो, त्यानंतर गोल्डन असो, त्यानंतर आपण मगाशी देखील बघितलात ते म्हणजे टीम सागर, चॅलेंजर, हरबादेवी, दत्त मंदिर, जय गणेश असे वेगवेगळे संघ आपापल्या प्रमाणे श्रद्धेचा भाग ते नक्कीच करत असतात. अप्रतिम चेंडू होता, नो डाऊट पेस जबरदस्त होता. आपल्याकडे स्पीडोमीटर नाही आहे, मात्र तरी सुद्धा अंदाज जर वर्तवायचा झाला ना तर ताशी तब्बल 141 चा स्पीड होता. बघा डी झोन मध्ये एक खाली दोरी लावले, तिथे त्याच्या टच झाला किंवा त्याच्या बाजूला बाहेर गेला तर एक धाव डिक्लेअर आहे आणि डिक्लेअर मध्ये कॅच आउट आहे. त्या गोष्टीकडे लक्ष घाला, आमचे व्हॉलंटियर्स तिथे आहेत. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे, खराब फटका आणि कदाचित तिथे विकेट. येस आली आहे, परतावा लागेल संजयला. ही मोठी विकेट शीतला देवीसाठी. त्यामुळे या पहिल्या पॉवर प्ले मध्ये जरी धावा येत असल्या तरी देखील ही मोठी विकेट देखील आली आहे. वेल डन मुकेश. विकेट आली आहे, संजयला परतावा लागतील. हा फटका थोडंसं ते उशिरा खेळले म्हणून ही चूक झाली, कारण बऱ्याचदा रिफ्लेक्सेस कमी पडतात. जो वेग इथे मुकेश मेंटेन करतोय त्या पेसला बीट नाही करू शकले आणि म्हणून ही चूक झाली आहे. पहिला धक्का बसलाय. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 6 आणि पुन्हा एकदा ते मदतीसाठी आम्ही आव्हान करणार आहोत. एकूणच ड्रिंक्स ब्रेक मध्ये चॅलेंजरचे विनोद हे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्यासाठी एक पारितोषिक आले. त्यांच्या प्रत्येक झेलसाठी प्रशांत यांच्याकडून मिळतील 100 रुपये प्रत्येक झेलसाठी. क्या बात आहे. त्यामुळे निश्चितच विनोद यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. थोडेसे एफर्ट द्यायला हरकत नाहीये. आजचा दिवस सत्कारणी लागेल. अगोदरच खेळून काढलाय चेंडू नंतर येतोय. या षटकात एक चौकार आला, मात्र त्यानंतरचं जे कमबॅक आहे ना ते महत्त्वपूर्ण आहे. एखाद्या गोष्टीच्या सेटबॅक नंतर तुम्ही कमबॅक कसं करता ही गोष्ट नक्कीच इम्पॉर्टंट असते आणि तीच गोष्ट इथे पाहायला मिळते. वेल बोल्ड मुकेश. चेंडू हवेत आहे. हा झेल होणार का? डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, अतिशय सोपा झेल टिपतोय. दुसरी विकेट या ओव्हरची आली आहे. वेल बोल्ड मुकेश. पॉवर प्ले मध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी आणि त्याच फलित म्हणून पहिल्या षटकात 2 विकेट. सन्माननीय माजी खासदार गजानन कीर्तिकर साहेब यांचे पीए रामू शेठ यांचं आगमन इथे झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या सोबत त्यांचा मित्र परिवार राजूभाऊ सुद्धा इथे उपस्थित आहे. वेलकम, आपलं देखील स्वागत आहे साहेब. आणि निश्चितच आपल्या येण्याने या कार्यक्रमाची शोभा तर वाढलाय, मात्र वलय वाढलंय मी असं म्हणेन. कारण एवढ्या मोठ्या व्यक्ती आज निश्चितच या गोल्डन ट्रॉफीला लाभतायत. त्यामुळे या ट्रॉफीचं वजन वाढलंय. मनापासून कौतुक आहे सर्वांचं. रामू पिल्ले शेठ सर इथे उपस्थित झालेत. थँक्यू व्हेरी मच सर, वेलकम.
मॅच सुरू आहे ती म्हणजे चॅलेंजर वर्सेस शीतला देवी. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात धावसंख्या जर बघितली तर धावसंख्या आहे ती फक्त 6. विकेट आले 2, त्यामुळे निश्चितच थोडंसं बॅकफुटला आहे टीम शीतला देवी. मात्र इथून मार्ग हा काढावाच लागेल. प्रत्येक सामना इम्पॉर्टंट आहे. एक मॅच जिंकून आम्हाला या मालिकेत पुढे सरकायचं आहे. आजचा अंतिम दिवस आहे. त्या गोल्डन ट्रॉफीवर नाव कोणाचं, त्यासाठी बरेच संघ प्रयत्न करत आहेत. तब्बल 24 संघांची समावेश असलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. परवापासून या स्पर्धेचं आयोजन आणि त्यानंतर आज आपण बघतोय या स्पर्धेचा अंतिम दिवस. गोलंदाजी मार्कवर आले ते म्हणजे जतीन. डावखुरा मारा. ओहो, लो फुलटाच होता मात्र अगोदरच खेळून काढलाय. योग्य टार्गेट नाही केलंय. बऱ्याचदा आपल्याला या गोष्टी बघायला मिळतात की बॅटरला एखादी गोष्ट करायची असते मात्र चेंडूच्या ते रेषेत नसतात. त्यानंतर शॅडो प्रॅक्टिस मध्ये जे काही दाखवतात ते वेगळं असतं. सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा अगदी शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू. इथे विकेट येणार का? यस येणार. काय जबरदस्त गोलंदाजी इथे जतीनची. हॅट्स ऑफ आहेत. मी का मॅन ऑफ द मॅच होतो हे वारंवार दाखवताना जतीन इथे पाहायला मिळतोय. तर झेल सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने टिपला इथे. त्यामुळे टीम चॅलेंजर या मॅच मध्ये अजून वेगाने येताना दिसते. ही तिसरी विकेट आली आहे. संघाची धावसंख्या आहे फक्त 6. Sky go, gori gori gori, na mira te kauri. Sky go, gori gori gori, na mira. इथे शॉर्ट बॉल होता. जागा बनवली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार. चांगला चौकार. जयेशने आल्या आल्याच आपले हात खोललेत आणि हा मिळतोय चौकार. कम ऑन डीजे अमन. क्या बात आहे. वेल डन डीजे अमन. येत आहे होळी, येते लवकरच येते. कारण कोळीवाडा म्हटलं तर 2 मोठे सण, एक नारळी पौर्णिमा आणि दुसरी होळी. त्यामुळे निश्चितच अगदी मजा आणणारा हा सण आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा चेंडू चौकार आल्यानंतर कमबॅक कसं करणार इथे जतीन. हा चेंडू एक्झॅक्टली आपण बघतोय लेफ्ट केलाय. पंचांनी पाहिलं, लाईन ओळखली, वाईटचा इशारा. वेअर वॉज द बॉल पिच. पहिला हा डिसिजन येतो. पाहिलं ती लाईन अगदी रिटर्न किटच्या बाहेर आहे आणि त्यामुळे हा व्हाईट बॉल घोषित केलाय. अवंतर धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. ती जाऊन पोहोचले 11 या आकड्यावर. गोल्डन स्पोर्ट्स क्लब अगदी गोल्डन कामगिरी आहे आणि माणसंही अगदी गोल्डन आहेत. नेक्स्ट बॉल जतीन वन्स अगेन. जयसाठी क्रॉस खेळलेत. अपील तिथे झालं. तर अपील करण्याची पद्धत देखील आपण बघतोय थोडीशी वेगळी आहे आणि कदाचित उंची आणि कदाचित कट होणारा चेंडू यामुळे त्या अपील फेटाळून लावलंय. बऱ्याचदा वेगवेगळ्या खेळाडूंच्या अपील करण्याची वेगळी पद्धत असते. इथे देखील आपण बघितलं तर जतीन थोडंसं वेगळ्या पद्धतीने अपील करत होता. कदाचित तो कन्व्हिन्स करत होता अंपायरला की दे रे बाबा. यावेळेला फटका योग्य नाही आहे. मात्र एक धाव तिथे मिळणार आहे. या एका धावेने इम्पॅक्ट मोठा नाही आहे मात्र तरी देखील धावफलक थोडासा टर्न होणार आहे तो वारावर.
षटक हे दुसरं सुरू आहे. 6 षटकांची मॅच आहे. जबरदस्त हवा, आपल्याला हे सागरी वारे आपण एन्जॉय करतोय. अगदी समुद्र सपाटी लगत असलेलं आपली ही सगळे कोळीवाडे, आपली ही सगळी गावं. चांगली फिल्डिंग मात्र तरी सुद्धा एक धाव तिथे पूर्ण होताना दिसतीये. 13 धावा. षटक संपलंय. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 13. सरासरी अजूनही 6.5ची आहे. ही सरासरी योग्य म्हणता येणार नाहीये. मागच्या सामन्यात ज्या धावा झाल्या ना 60-62 आपण बघितल्या, तसंच काहीतरी क्रिकेट व्हायला पाहिजे. आणि बऱ्याचदा प्रेक्षकांची देखील तीच अपेक्षा असते, कारण ज्या वेळेला मोठ्या धावसंख्येचे सामने झाले त्या वेळेला जी स्पर्धा आहे ना, जे कॉम्पिटिशन आहे ना, ते दिसलंय. या सामन्यानंतर एकूणच आपण बघतोय ती ट्रॉफीची एंट्री आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर एक्झॅक्टली कोणते संघ वर आलेत यानुसार देखील आपण पुढे सरकणार आहोत. त्या सगळ्यांचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचणार आहे. श्री गणेश हा संघ वर आलाय. त्यांच्या ऑपोजिटला गोल्डन ए संघ असेल. त्यानंतर आपण बघतोय दत्त मंदिर आणि या एकूणच सामन्यातील विजेता संघ हा पुढे येणार आहे. त्यामुळे कॉन्टेस्ट वाईड आता ओपन झाले. त्यामुळे बरेच प्रेक्षक त्यांच्या नजरा आता ट्रॉफीकडे लागलेत. ती जळाल ती ट्रॉफी, त्याचे ती एंट्री कशा पद्धतीने होणार आहे. आणि ही खासियत आहे गोल्डन ट्रॉफीची. अगदी वाजत गाजत त्या गोल्डन ट्रॉफीचं आगमन. अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ सगळेच जण त्यामध्ये सहभागी होणार आहेत. कौतुक आहे. पुन्हा एकदा मुकेश येतोय तिसऱ्या षटकासाठी. फुलटॉस बॉल आहे. कट टायमिंग केलंय. सुपर शॉट. शीतला देवी मादे की जय म्हणणारा हा षटकार. कोली सोरिया डोली मुंबईच्या किनारी अगं मार्किन कोली हनलन गोली गतंगाव. एका बाजूला मालकीन कोळीची आठवण, मात्र दुसऱ्या बाजूला इथे मोठा फटका येतोय. बघा गरज आहे धावांची आणि ती धावांची जी डिमांड आहे ना ती पूर्ण केली जाते. मागणी तसा पुरवठा असं म्हटलं जातं आणि ते डिमांड पुरवतोय बॅटर सोहम. इथे विकेट आली आहे. मगाशी षटकार आणि त्यानंतर लगेच विकेट. कारण आपण बघतोय या एक धाव तिथे पूर्ण झाली होती. मुकेशला वाटलं की आपण थोडासा फरक पाडू शकतो, मात्र भरपूर वेगानं आणि सुखरूप पद्धतीने बॅटर तिथे आला होता. या 2 धावा संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. ती जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावर. 21. जरा स्कोरबोर्ड व्यवस्थित करा. 21. धावसंख्या 21. अजूनही आपण बघतोय काही चेंडू या षटकात शिल्लक आहेत.
बॅटर रेडी आहे, मात्र हा फटका एफर्टलेसली खेळलेत, एफर्टलेसली टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉट अ शॉट, टायमिंग जबरदस्त होता, बॅटचा फॉलो थ्रू अफलातून होता. वेल प्लेड मिस्टर प्रथमेश, सुपर बॅटिंग. षटकार, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद, तिसऱ्या चेंडूवर डबल आणि चौथ्या चेंडूवर आलाय षटकार. यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी आपण बघतोय स्क्वेअरलेगच्या बाजूला येतोय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही मिळणार. एका जर समाधान. सन्माननीय प्रभाकर कोळी साहेब इथे उपस्थित होते, त्यांचंही आपण स्वागत करूया. पाटी कोळीवाडा ग्रामसेवा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत ते, आणि त्यांचं इथे आगमन होत आहे, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. हा नो बॉल आहे, 9+1, 2 धावा मोजल्या जातील आणि विकेटच्या बाहेर टाकलाय चेंडू, त्यामुळे हा नो बॉल घोषित केलाय. थँक्यू व्हेरी मच अंपायर. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जवळ सरकले. या 2 धावा. मुकेश, फुलटॉस बॉल आहे, चेंडूला बाहेर फेकून दिले. अफलातून बॅटिंग, ज्या वेगाने चेंडू बॅट वर आला त्याच्या चौपट वेगाने चेंडू बाहेर गेलाय. काय क्लास बॅटिंग आहे ही. ड्रिंक ब्रेक थांबवा जरा, बॉल आहे अजून बाकी. ओव्हर झाली, ओव्हर झाले, बरोबर आहे, बरोबर आहे. लक्ष द्या रे बाबू, लक्ष द्या. कामगिरी या षटकात जर बघितलं, तब्बल धावा जर बघितल्या, 3 षटकार आले, त्यानंतर नो बॉल सुद्धा आला होता, त्यानंतर सिंगल सुद्धा आली आहे. भरपूर मोठी धावसंख्या या षटकात आली आहे. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 36. ग्रेट बॅटिंग. 2 षटकात आपण बघतो 13 धावा होत्या, त्यानंतर ही जबरदस्त मोठी हनुमान उडी घेतली आहे टीम शीतला देवीनं. त्यामुळे या मॅच मध्ये आता फरक स्पष्ट होताना दिसतोय. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. मात्र टॉस साठी प्लीज विनंती करतोय, टीम दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत मला वाटतं, तर निश्चितच आपले मान्यवर त्यांचा विशेष सन्मान आणि त्यानंतर त्यांच्या शुभ असे हा टॉस. रामूशेठ पिल्ले सर इथे उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सन्मान आम्ही प्रभाकर कोळी साहेब यांच्या शुभ हस्ते करतोय. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. आणि निश्चितच मी माशी म्हटलं की आपल्या इथे येण्यानं आमच्या या ट्रॉफीचं वजन वाढलंय, असंच मी म्हणेन. धन्यवाद सर. आणि दोन्ही टीम कॅप्टन जरा प्लीज या, दोन्ही टीम कॅप्टन जरा प्लीज या, आपण लगेच टॉस देखील करणार आहोत. 36 धावा. चला पुढची मॅच गोल्डन ए वर्सेस त्यांच्या समोर आहे श्री गणेश. दोन्ही संघांना शुभेच्छा देताना आमचे मान्यवर आणि हा खास पूर्ण सेमीफायनल नंबर 1 श्री गणेश वर्सेस गोल्डन ए. शुभेच्छा देतात आमचे मान्यवर पिल्ले सर आणि त्यांच्या शुभ हस्ते होते नाणेफेक. श्री गणेश संघाला नाणेफेक जिंकलंय, आपला निर्णय ते लगेच कळवतील. श्री गणेश निर्णय कळवा, क्षेत्ररक्षण. थँक्यू. स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलाय. 3 षटकात केले 36. इथून पुढे अजून 31 धावा केल्या किंवा 35 केल्या तर 70च्या पलीकडे जातील आणि त्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या प्रथमेश ज्या फॉर्मला आहे त्यामुळे निश्चितच ही धावसंख्या आवाक्यात आहे. मात्र ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. ही क्वार्टर फायनल मॅच सुरू आहे. इथे जिंकाल तर सेमीफायनल मध्ये प्रवेश आहे. म्हणजे एकूणच काय तर ट्रॉफीला हात लावण्यासाठी तुमच्यासाठी ही संधी आहे.
प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीज थोड्याच वेळात इथे येतील. सेमीफायनल जशी स्टार्ट होईल तो समारंभ आपण कंप्लीट करणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि एकूणच त्यांच्या उपस्थितीत, आपल्या सगळ्या आयोजकांच्या उपस्थितीत हे सगळे क्षण आपण एन्जॉय करणार आहोत. काय माहोल आहे, अगदी क्रिकेटमय माहोल आहे, अगदी गोल्डन माहोल आहे. चला पुढच्या षटकासाठी आलाय नवीन गोलंदाज अजित. षटक क्रमांक 4. विजयासही संधी कोणाला. वर पिच केलाय चेंडू, ऑन साइडला टर्न केलाय चेंडू, डीप मिड विकेटला येतोय, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, एक धाव कंप्लीट. थ्रो येतोय मात्र 2 धावा कंप्लीट. जयेशच्या बॅटमधून या धावा येत आहेत मात्र इथे प्रथमेशचं देखील कौतुक, पहिली धाव भरपूर वेगानं पूर्ण केली होती. वेल डन. धाव संख्या 38. फुल टॉस कन्वर्ट केलाय ऑन साइडला, चेंडू आहे लॉंग ऑन बाउंड्री जवळ मात्र इथे पुन्हा एकदा प्रथमेश ऍक्टिव्ह मोड मध्ये आहेत आणि कदाचित त्याने आपली जी ड्युरेसेलची बॅटरी आहे ना ती आता ऑन केली आहे, त्यामुळे काही झालं तरी 2 धावा मिळाल्याच पाहिजेत. ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट. हे बेसिक आहे क्रिकेटचं. पहिली धाव वेगाने पूर्ण करा, जर संधी मिळाली तर दुसरी धाव लगेच मिळणार. हा चेंडू थोडासा उशिरा खेळलेत मात्र हा चेंडू आवाक्या बाहेर होता. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, वाईटचा इशारा, अवांतर धाव मिळते. एक धाव अजून फलकावर, संघाची धाव संख्या पुढे सरकतीये, ती 41 वर जाऊन पोहोचले. 41 स्कोरबोर्ड नीट करा. यावेळेला हा फटका हवेत आहे मात्र चेंडू सीमा रेषा पार आहे. टायमिंग सुपर होता, अफलातून फटका इथे बॅट मधून येते जयशाच्या. या षटकारण संघाच्या धावसंख्येने मोठी अनुमान उडी, 47 धावा. वेल प्लेड. काय क्रिकेट बघा, पहिल्या 2 षटकात फक्त 13 धावा, त्यानंतर एक वादळ आलंय धावांचं. मिस टाइम स्ट्रोक आहे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. वेलकम सन्माननीय मुकेश भंडारी सर इथे उपस्थित होताना दिसत आहेत. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. आणि निश्चितच बऱ्याच वेळेनंतर ही भेट आमची होते. सरांचं खास स्वागत. भरपूर प्रेम या बीच क्रिकेटवर करणारा आणि स्वतः एक उत्तम क्रिकेटपटू, एक लेदर बॉल क्रिकेटर, टेनिस बॉल क्रिकेटर आणि एक जबरदस्त संयोजक म्हणून मुकेश सरांना आम्ही पाहत आलोय. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. आणि आगरी कोळी समाज मंडळाच्या वतीनं भरपूर क्रिकेट त्यांचं आम्ही पाहिलंय. अगदी मला आजही आठवतंय सरांच्या माध्यमातून तो दौरा, एकूणच 5 गणीचा दौरा 2005 ची ती गोष्ट. त्यामुळे भरपूर महत्त्वपूर्ण क्षण. आपला मंच इथे नक्कीच त्याचं वलय वाढलंय. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती तब्बल 48. घडी इथे बाद झालाय, जयेश बाद झाले धावचीच्या रूपानं. सन्मान्य मुकेश सरांचं आगमन इथे स्वागत आहे. त्यांच्या समोर आलेल्या मान्यवरांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. भाटी गावचं, भाटी कोळीवाड्याचं क्रिकेट किती समृद्ध आहे हे नक्कीच या मान्यवर. ओ व्हॉट अ शॉट, अफलातून पिकअप शॉट बाय प्रथमेश. धावसंख्या थांबण्याचं नाव घेणार नाहीये आणि या षटकानं संघाची 50 ओलांडले. वेल डन शीतला देवी, अभिनंदन तुमचं. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि मी मगाशी देखील माहिती दिली. बघा काय घडलं होतं. पहिल्या 2 षटकात फक्त 13 धावा होत्या, नंतर तिसऱ्या षटकात आल्या 23 धावा आणि याही षटकात जबरदस्त मोठी कामगिरी. वेल डन शीतला देवी. आतापर्यंत 18 धावा या षटकामध्ये आलेत, त्यामुळे भरपूर मार बसलाय मागच्या 2 षटकामध्ये. काय कमबॅक केलंय टीमनं. मिस टाइम स्ट्रोक आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आहे, इथेही धावा मिळतील. एक त्या धाव्याचं रूपांतर लगेच 2 धावांमध्ये केलं जाते. कमिटमेंट फुल आहे. कदाचित इथे तिसरी धाव मिळणार का. डायरेक्टेड नाहीये. 3 धावा कंप्लीट. 4थ्या धावेसाठी हो ना सुरू आहे. ओ माय गॉड, अक्षरशः पळवलं जात आहे चॅलेंजर टीमला आणि कदाचित त्यांच्या नावाप्रमाणे त्यांना चॅलेंज दिलं जात आहे. या 3 धावा कंप्लीट. या 3 धावांना संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 56. षटक संपलेले 4, धावसंख्या 56.
काय मॅच बदलली आहे. 13 धावा पहिल्या 2 षटकामध्ये आणि त्यानंतर आपण बघतोय 56. सत्तावन्न धावा झाले. 57 षटक संपले. त्यार धावसंख्या 57. काय ग्राफ उंचावलाय. मागच्या 2 षटकात धावांचा रतीब अक्षरशः आपण बघतोय तब्बल 44 धावा. 44 धावा कुठलेत, ही खासियत आहे. मात्र मान्यवरांच्या उपस्थितीत आपण निश्चितच ती गोल्डन ट्रॉफी, मला वाटतं आवाज यायला लागलाय का, गोल्डन ट्रॉफीचं आगमन होते मित्रांनो. अगदी वाजत गाजत आपल्या सगळ्या सवंगड्यांच्या समवेत मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. कारण मागच्या 3 दिवस ही स्पर्धा आपण संपन्न करतोय. मात्र ज्या गोष्टीसाठी हा सगळा अट्टहास, ती खास खास गोल्डन ट्रॉफी अगदी वाजत गाजत या मैदानाच्या आतमध्ये येते. आपण बघताय मुकेश भंडारी सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नागरी कोळी बांधवांना एकत्र आणण्याचं काम नेहमीच झालंय. आज त्यांच्याही मंडळाच्या माध्यमातून तब्बल 18 संघांची 40+ मास्टर क्रिकेट स्पर्धा आपण पाहत असतो. मनापासून कौतुक आहे सरांचं आणि आजही त्याच ऊर्जेने ते काम करतायत. ही गोष्ट पाहताना आनंद आहे. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. आई एकविरेचरणी हीच प्रार्थना की त्यांना उदंड आयुष्य लाभो. पाचव्या षटकासाठी गोलंदाज आलाय तो म्हणजे जतीन. स्लो डिलिव्हरी होती, चांगला टॉसअप केलेला चेंडू होता, नाही एलिव्हेट करू शकले फलंदाज. अगोदरच खेळून काढला होता, बॅटची बॉटम आहे, चेंडू डॉट येतोय. ही 5वं षटक आताशी सुरू झालंय. धावसंख्या आपण बघतोय 57 आहे. मग अशी आकडा आम्ही सांगितला होता की 60 धावा व्हायला पाहिजेत. ह्या लोकांचे मनसुबेच वेगळे आहेत. अगदी 4 षटकातच 57 करून टाकले. आई शीतला माते की जय. क्रिकेट अनप्रेडिक्टेबल खेळ आहे हे दिसून आलंय पुन्हा एकदा. शॉर्ट बॉल आहे मात्र फटका चुकलाय. जेल कंप्लीट होणार का? ओहो, चुकीची पद्धत. इंडियन स्टाईल मध्ये का तुम्ही जेल घेत नाहीत? ऑस्ट्रेलियन स्टाईल ऑस्ट्रेलियन वाल्यांना सूट होते, मात्र चुकीची पद्धत होती. नजर नव्हती जेल खाली आणि ही पद्धत देखील चुकीची होती. क्रिकेटचा बेसिक मित्रांनो कधी विसरू नका. क्रिकेटच्या बेसिक मध्ये जर तुम्ही व्यवस्थित असाल ना तर तुम्ही कशाही पद्धतीचे झेल टिपू शकता. आवाज यायला लागलाय, बँजो पथकाचा आवाज यायला लागलाय. गोल्डन ट्रॉफी येते मित्रांनो, तयार रहा. ओ अजून एक षटकार. वा वा वा, अफलातून कामगिरी. सन्माननीय मड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष रोशन खट्टीजी यांना विनंती करतोय की या मान्यवर कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. हे सगळे मान्यवर आम्हाला दिसायलाच पाहिजे, कारण एक मुख्य क्षण आता एकूणच या मुख्य ट्रॉफीचं अनावरण सोहळा सुद्धा इथे होते, त्यांची एंट्री होते. त्यामुळे या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे आपण प्लीज या मान्यवर कक्षामध्ये, कारण या क्रिकेटसाठी आपण जे काम करताय ते भरपूर महत्त्वपूर्ण आहे आणि प्रशंसनीय आहे, कौतुकास्पद आहे. त्यामुळे या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतोय की या प्लीज मान्यवर कक्षामध्ये. स्वागत आहे आपलं. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा विथ द ब्रेक उडवायचा होता. लेट्स सी द अंपायर डिसिजन एक्झॅक्टली घडलंय काय. हा वाईट बॉल आहे. 1+1 2 धावा अजून मोजल्या जातील. संघांची धाव संख्या 67. मान्यवर कक्षामध्ये जर बघितलात तर अगदी क्रिकेटसाठी झटणारी माणसं इथे उपस्थित झालेत. मुकेश भंडारी सर असो, तसेच रोशन खट्टी सर असो आणि सिद्धार्थ कोळीजी, त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. ते देखील अतिशय चांगलं काम करतायत. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या आयोजकांच्या वतीनं, गोल्डन ट्रॉफीच्या वतीनं. नेक्स्ट बॉल
स्लो डिलिव्हरी होती. चांगला टॉसअप केलेला चेंडू होता. टर्न अँड बाउन्स पाहायला मिळतोय. जागेवरून हिट करण्याचा प्रयत्न तिथे बॅटर रवीचा होता, मात्र डॉट बॉल येतोय. रवीच्या एकूणच शरीरयष्टीवर आपण एकूणच ते मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट बघतोय, त्यामुळे एक कॉम्पॅक्ट प्लेअर आहे हे दिसून येतं. ओ खाली राहिलाय बॉल खाली राहिलाय, त्यामुळे 2 चेंडू लागोपाठी ते निर्धाव येताना दिसते. थोडंसं कमबॅक केलंय ते म्हणजे जतीन. मात्र प्रेक्षकांच्या माहितीसाठी अजून या मालिकेत काय बाकी आहे तर 2 सेमीफायनल, 1 फायनल. ती गोल्डन ट्रॉफी कोणाची थोड्याच वेळात त्याचा उलगडा होणार आहे मित्रांनो. एन्जॉय करा ही स्पर्धा. ऊन देखील आता चढलेत, मात्र हवा ज्या पद्धतीने वाहते त्यामुळे फक्त ऑन साइडला टाइम करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू लागोपाठ 3 चेंडू डॉट. वेल बोल्ड, चांगलं कमबॅक. पहिल्या 3 चेंडूत आल्या 8 धावा, नंतरच्या 3 चेंडूत आपण बघतोय 0 धावा. एक वाईड कन्सिडर झाला होता, मात्र एकूणच या षटकामध्ये जर बघितलं तर धावा आल्या तब्बल 10. मात्र कौतुक आहे तरी सुद्धा चांगली गोलंदाजी म्हणेन मी ती म्हणजे जतीनची. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 67. षटकं संपलेली आहेत ती म्हणजे 5. अजूनही एक षटक शिल्लक आहे. इथून 80 गाठणार का हा आता प्रश्न आहे. एक मोठी धावसंख्या या स्पर्धेत सगळ्यात मोठी धावसंख्या किती हा प्रश्न मला विचारावा लागेल. मागच्या 3 दिवसाचा जर विचार केला तर सगळ्यात मोठी धावसंख्या किती होती कोणालाच ठाऊक नाही का? 84 का? सागर संघाने 84 धावा बनवल्या होत्या. कदाचित तो विक्रम इथे मोडीत निघेल किंवा काय अशी परिस्थिती आहे. मात्र गोल्डन ट्रॉफीचा जर विचार केला मागच्या काही एडिशनचा तर निश्चितच त्याच्यामध्ये 100+ धावा झालेत अशी आम्हाला माहिती मिळते. कारण आमच्या उत्तनच्या परिसरात रबर बॉल क्रिकेटमध्ये तर 100 आकडा फक्त नाममात्र आहे. अगदी 5-5 ओव्हरमध्ये 110 125 अशा धावा तिथे पाहत असतो. तर काही असेही सामने बघितलेत. अगदी एक मला सामना आठवतोय अगदी मागच्या 6 वर्षापूर्वीचा, कोरोनाच्या अगोदरचा हा सामना तुम्हाला सांगतोय. 5 षटकामध्ये विजयासाठी होत्या 13 धावा आणि त्या 13 धावा करू दिल्या नव्हत्या. कारण इथे गोलंदाजी मार्कवर शेवटचा षटक स्लॉग ओव्हर. किती धावा ऍड होणार? 67 धावा स्कोर बोर्ड वर दिसत आहेत. पहिला चेंडू जागा बनवली होती. चेंडू टप्पा पडल्यानंतर आत वळाला, यष्टनच्या वरून जाते. हा डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट येतोय. पुढच्या 5 चेंडूत किती धावा ऍड होणार? ओ यावेळेला सुद्धा चूक झाले, खराब क्षेत्ररक्षण झाले. इथे एक धाव हलकीशी बॅटची रुबी कट पाहायला मिळाली. अडवण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाचा, मात्र फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक जो उभा आहे त्याच्याकडून थोडीशी चूक. एक धाव इथे मिळते. तर पहिल्या 2 चेंडूत फक्त एकच धाव कन्सिडर केलाय ती म्हणजे गोलंदाजांना करांना. या सामन्यात हवा कोणाची? ओ वेल बोल्ड अपील केलंय, मात्र पंचांनी फेटाळून लावलंय. कोणताही परिणाम नाहीये. काय गोलंदाजी! मागच्या 6 चेंडूंचा जर विचार केला ना तर धावा आलेत फक्त 1. म्हणजे काय म्हणणार या सामन्याला. पहिल्या 2 षटकात 13 धावा, त्यानंतरच्या 2 षटकात तब्बल 45 धावा आणि आता इथे आपण बघतोय मागच्या जवळजवळ 6 ते 7 चेंडूत फक्त एकच धाव. आता ही चेंडू आपण बघतोय निर्धाव आलाय. 4 चेंडूत एकच धाव. टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजीसाठी. वॉट अ बॉलिंग. शेवटचे 2 चेंडू, धावसंख्या 68 वर थांबली आहे. अजून एक चांगला चेंडू, मात्र ही धाव इथे पूर्ण झाली आहे. लेट सी द अंपायर डिसिजन. बॅटने आले की पॅडने आली आहे. मात्र पंजांकडे अजूनही अपील सुरू आहे.
पंचांचा निर्णय अजूनही आलेला नाहीये. एक्झॅक्टली बॅटने आले की पॅडने आले. बाईज आहे, लेग बाईज आहे. थँक्यू. 69 धावा. ओ एवढा शेवटचा चेंडूवर आलाय हा खडखडी षटकार. वेल प्लेड प्रथमेश. त्यामुळे धावसंख्येने गाठलंय अगदी आपण बघतोय 75 आणि 76 धावांचं लक्ष असणार आहे. चला लगेच आपण मुख्य मंचावर खास सन्मान करणार आहोत सन्माननीय मुकेश भंडारी सरांचा. मी आयोजकांना विनंती करतोय की आपण लगेचच हा विशेष सन्मान करूया, कारण आगरी कोळी समाज मंडळ आणि तसेच इकडच्या क्रिकेटसाठी हे झटणारे व्यक्तिमत्व, स्वतः एक उत्तम लिजंड क्रिकेटपटू आणि नेहमीच अनेक माध्यमातून आपल्या आगरी कोळी समाजाला त्यांचं सहकार्य नेहमीच राहिलं आहे. त्यामुळे त्यांचा हा विशेष सन्मान आम्ही मुख्य मंचावर करतोय. जरा कॅमेरा पर्सनला विनंती करतोय मुख्य मंचावर कॅमेरा घ्या प्लीज. टॉस बॉक्समध्ये घ्या प्लीज, टॉस बॉक्समध्ये कॅमेरा घ्या. नो डाऊट स्पोर्ट्स फॅमिली लाईव्ह हे चॅनलला लवकरात लवकर सहकार्य करा. लगेच निघायचं. अच्छा अच्छा, थँक्यू सर. अच्छा, सरांचा विविध कार्यक्रम आहे, कारण मात्र आपल्याकडे जो त्यांनी वेळ दिलाय तो खरोखरच अप्रतिम आहे. आणि आपल्या आगरी कोळी समाजासाठी झटणारे व्यक्तिमत्व, जोरदार टाळ्या मुकेश सरांसाठी झाल्या पाहिजेत. आणि क्रिकेटच्या माध्यमातून त्यांचा संपर्क देखील अफलातून आहे. अगदी तुम्ही महाराष्ट्रभर कुठेही जा, मुकेश सर निश्चितच तुम्हाला सहकार्य देतील. तर हा विशेष सन्मान मुकेश भंडारी सरांचा आपल्या या आयोजकांच्या वतीनं इथे मिळतोय. तर धन्यवाद मुकेश सर, आणि निश्चितच आपलं मनापासून हार्दिक आभार आहे. चला प्लेयर डगआउट खाली करा प्लीज. चॅलेंजर संघाला बसण्याची संधी द्या प्लीज. प्लेयर डगआउट खाली करा प्लीज. धन्यवाद मुकेश सर, तुम्ही आलात आणि निश्चितच या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून कौतुक आहे आणि आभार आहेत. आपलं हे प्रेम आणि निश्चितच आपला हा जिव्हाळा असाच राहू द्या. आणि निश्चितच गोल्डन ट्रॉफीतर्फे एक विशेष नक्कीच आभार असतील आपलं. सध्या सरांना गोराईजला निघायचं आहे, कारण तिथे देखील मॅचेस सुरू आहेत. त्यामुळे संडे म्हटलं तर क्रिकेट अगदी नसानसात असं. धन्यवाद सर, आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 75 धावा झाले. 76चं चेस डाऊन आहे. 6 षटकामध्ये ही मोठी कामगिरी करावी लागेल, ती म्हणजे टीम चॅलेंजरला. तर टीम शीतला देवी संघ, भावेशला देखील आम्ही पाहतोय. वेलडन भावेश, वेलकम. आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्याला पाहिलंय, नो डाऊट. जुचेंद्रचा परिसर, मालवणीचा परिसर, राईचं मैदान, मीरा भाईंदरमध्ये बरीच मैदानं गाजवलेत भावेशनं. या परिसरात एक लिजंड खेळाडू आहेत. आणि मालवणी कोळीवाड्याच्या मैदानात देखील दिनांक 29 आणि 1 मार्चला, 29 फेब्रुवारी आणि 1 मार्चला एक महत्वपूर्ण स्पर्धा BGSCची येते मित्रांनो. बाजार गल्ली स्पोर्ट्स क्लब आयोजित एक बहारदार स्पर्धा तुम्हाला यंदाच्या वर्षी पाहायला मिळेल. 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला BGSCची स्पर्धा येते मित्रांनो. यायला विसरू नका, आम्ही तिकडेही असणार आहोत. त्यामुळे निश्चितच तुमचं प्रेम त्या क्रिकेटला देखील दाखवा. या सामन्यानंतर पहिला सेमीफायनलचा सामना टॉस झालाय त्या एकूणच सामन्याची. एका बाजूला आहे आयोजकांचा संघ म्हणजे गोल्डन ए, आणि त्यांच्या समोर संघ असणार आहे तो म्हणजे श्री गणेश. श्री गणेश संघानं नाणेफेक जिंकलंय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मात्र ती पुढची मॅच असणार आहे सेमीफायनल नंबर 1. चला पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. काय नजारे आहेत, जिकडे पाहावं तिकडे प्रेक्षकांची
कौशिक आहे तुला अभिनंदन. पंच्याहत्तर ना. चला आम्ही आता सुरू करतोय पॉवर प्ले. गाव कोळीवाड्याच्या सर्व महिला भगिनी मातांचं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा सोहळा त्यांच्या देखील महत्वपूर्ण सुरू आहे. धावसंख्या आतापर्यंत 11 आहे. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, चांगले कमबॅक केलंय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 2 डॉट. काय ओव्हर घडली आहे. तर सरासरीच्या थोडासा मागे राहिलाय संघ, तो म्हणजे टीम चॅलेंजर. मात्र चॅलेंजर संघाला अजून चॅलेंज द्यावं लागेल. 76 धावांचं लक्ष्य, 11 धावा झालेत, अजूनही 65 करायचे आहेत. मात्र 65 करण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 30. कोण जिंकेला सामना सेमीफायनल मध्ये प्रवेश कोणाचा हे निश्चित करणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बारा धावा. वैभव स्ट्राईक एंडलाय. ओ यावेळेला काय क्लास फटकाय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. इट्स अ बिगी. 6 धावा. सुपर टायमिंग, ग्रेट एलिव्हेशन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बॅटचा फॉलो थ्रू एक्सक्विजिट. सुपर.
एका बाजूला गोल्डन ट्रॉफीचं आगमन वाजत गाजत होते, दुसऱ्या बाजूला क्रिकेट ही सुरू आहे. शॉर्ट बॉल आहे, वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र विकेट येणार का नाही येणार. दोन्ही फलंदाज सुखरूप आहेत, त्यामुळे ही एक धाव इथे कंप्लीट होताना दिसते. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 19 विदाउट लॉस. चॅलेंजर संघ पुढे सरकताना दिसतोय. 76चं चेस जाऊन आहे. आपले प्रेक्षक जिकडे आडोसा मिळेल तिकडे उभे राहतात. काही जणांना ही गरमी देखील हवी आहे, कारण ऊन म्हटलं तर काय तर विटॅमिन डी असतं. तर ते विटॅमिन डी जर घ्यायचं असेल तर सकाळचं ऊन घ्या. ओ यावेळेला टॉपेज लागली आहे, मात्र लॉंग लेगला आपण हा प्रयत्न अफलातून होता, नो डाऊट. शीतला देवीचा तो अफलातून क्षेत्ररक्षक तिकडे पार्थ आहे, मात्र एकच धाव. 5 धावा वाचवलेत. कमिटमेंट काय होती, 100% कमिटमेंट पाहायला मिळाली. जबरदस्त एफर्ट. फटका आपण बघितला ज्या वेळेला हुक केला ना, अगदी टॉपेज होती आणि तिथून तो फटका डीप स्क्वेअर लेगला. मात्र हा एफर्ट यावेळेला डॉट बॉल येणार आहे. भरपूर मागे खेळलात, ही चूक झाली. गोलंदाजी अतिशय चांगली झाली इथे रवीची. वीस धावा फलकावर. शॉर्ट बॉल आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे, विकेट येणार का? व्हॉट अ कॅच. पहिला धक्का बसतोय. संघाची धावसंख्या 20 असताना महत्वपूर्ण ब्रेक थ्रू टीम शीतला देवीला. कम ऑन डीजे. नाखवा बोटीने फिरवाल का? इकडे बरेच नाखवा आहेत आणि ते रेडी असतील. धावसंख्या 20, गडी बाद 1. नवीन बॅटर लवकर या, का उशीर करताय? साहिल जर्सी नंबर 18. सध्या प्रत्येकाच्या जर्सीवर 18 नंबर आहे. बरेच जर 18 नंबर 17 नंबर आम्हाला दिसत आहेत. नो डाऊट त्या नंबरचे भरपूर मोठे फॅन आहेत. दोन षटकाची समाप्ती. धावसंख्या 20. या गडीला धावसंख्या जवळजवळ 25 ते 26च्या घरात दिसायला पाहिजे होती, मात्र ती थोडीशी मागे आहे. तरी सुद्धा इथून ही धावसंख्या पूर्ण होऊ शकते, कारण 24 चेंडू 56 धावा म्हणजे षटकागणिक आपण बघतोय 14.5 धावा प्रति षटकागणिक. आणि असं असताना ते उत्तर शोधायचं असेल तर मोठे फटके अवेलेबल करावे लागतील. पार्थ येतो गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकासाठी चांगला चेंडू, तितका चांगला ड्राईव्ह होता, मात्र क्षेत्ररक्षक निवडलाय शॉर्ट कव्हर पॉइंटला. धाव मिळणार नाहीये. 23 चेंडू 56 धावा. टेक्निकली साऊंड खेळाडू आहेत नागेश, नो डाऊट. मात्र कुठेतरी अप्रोच आहे ना, तो अजून चांगल्या पद्धतीने पुढे आणावा लागेल, कारण त्यांचा टान्स अतिशय जबरदस्त आहे. त्यानंतर बॅकलिप देखील व्यवस्थित आहे आणि ड्राईव्ह बघा किती क्लास पद्धतीने केलाय. एकच धाव मिळेल इथे. पंडी आहे, थँक्यू व्हेरी मच अंपायर. स्ट्राईक वरती राहणार नाहीयेत. नाव साहिल ऑन स्ट्राईक. मात्र नवीन गेलेला जो बॅटर आहे ना साहिल, त्याला कदाचित डगआउट मधून एक मेसेज अगोदरच दिला असेल, कम ऑन साहिल, यू कॅन डू इट नाव. एकवीस झालेत, अजूनही 55 करायचे आहेत. ओ चांगला प्रयत्न. मात्र झेल भरपूर कठीण होता, नो डाऊट, कारण इतक्या जवळ उभं राहिल्यानंतर रिफ्लेक्सेस कमी होतात. मात्र एकच धाव.
या धावांनी इम्पॅक्ट मोठा नसेल. ओ चांगला फटका आहे, नो डाऊट. अगदी आपण बघितलं थोडेसे शफल क्रॉस केले आणि त्यानंतर स्लॉग स्वीप केलाय, मात्र तिथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव, 22 आहे तिकडे. सिंगल आली आहे. अजून षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा मोठा फटका आहे, अप्रतिम फटका आणि इथे झेल देखील झालाय. भूषण क्या बात आहे, 100 रुपयाची कमाई. हा षटकार थँक्यू डीजे. या षटकारला थोडीशी बळकटी येईल. संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 29 वर. या चेंडूवर देखील मोठा फटका येणं गरजेचं आहे टीम चॅलेंजर संघासाठी, कारण 75-76 ही धावसंख्या नक्कीच आपण बघतोय मोठी आहे. आणि जसं तुम्ही अजून तिला डीप मध्ये घेऊन जाल तर दबाव वाढेल. हा मोठा लांब लचक, ओहो आतापर्यंत आजच्या दिवसभरातील सगळ्यात मोठा फटका आहे. व्हॉट ए शॉट. ये डॉन कौन है भाई. क्विंटन डायरेक्ट कट्टा घेऊनच आलाय, तो देखील गावठी. चला ड्रिंक्स ब्रेक होतोय. मात्र या 2 षटकांनी सामन्याची गणित बदलली आहेत. 3 षटकात झालेत 35, म्हणजे अजूनही जर विचार केला ना 41 धावांची गरज आहे. ते म्हणजे 18 चेंडू मध्ये. मॅच इज स्टिल ऑन. कम ऑन डीजे अमन. लक्ष आहे. आतापर्यंत 3 षटकामध्ये झालेत 35 धावा. तुम्ही सामना बघताय. एका बाजूला टीम आहे शीतला देवी, तर दुसऱ्या बाजूला टीम आहे ती म्हणजे चॅलेंजर. क्वार्टर फायनलची मॅच आहे. इथून जिंकून सेमीफायनलचं तिकीट आणि त्यानंतर आजच्या दिवसात उरलेल्या 3 मॅचेस, 2 सेमीफायनल 1 फायनल. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. कोण जिंकेल ही मॅच. एका बाजूला नागेश अतिशय चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत बघितलं 1 षटकार 1 चौकार, त्यानंतर सिंगल्स बघितले. त्यानंतर दुसऱ्या बाजूला साहिल 1 सिंगल आणि 2 षटकार. 13 धावांवर तो देखील खेळतोय. चांगली मॅच होणार आहे, चांगली मॅच होणार आहे. गोलंदाजी मार्कर येतोय तो म्हणजे भावेश. भरपूर खेळ भावेशचा आम्ही पाहिलाय, मात्र या घडीला त्या भावेची गरज आहे टीम शीतला देवीला. इथे एक ब्रेक थ्रूची गरज आहे टीम शीतला देवीला. पाहूया काय घडतंय. दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा मान्यवरांच्या वतीनं.
पहिल्या चेंडूवर नागेचा तडक आहे आणि चेंडू सरळ समोरच्या फ्लॅगवर. भावेशच्या गोलंदाजीवर हे आक्रमण आम्ही थांबणार नाही आहोत. धाव संख्या 41. जाणारे चेंडू ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले ते सन्माननीय दीपक भावस्कर यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. ग्रेट बॅटिंग बाय नागेश. पहिल्या चेंडूवर आसमान दाखवलंय ते म्हणजे भावेशला. भावेश कमबॅक कसं करेल पाहूया. धाव संख्या 41. अजूनही 35 धावांची गरज. हा चेंडू मात्र आउटसाइड ऑफ स्टंप आहे. वाईटचा इशारा होतोय. अवांतर धाव मिळतीये. 42 धावा. चौतीस धावांची गरज. 17-34 म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा असं गणित. यावेळेला चेंडू हवेत आहे. ही विकेट आहे का? कॉल नव्हता मात्र शेवटच्या क्षणी हा झेल झालाय. कॉल द्यायला शिका मित्रांनो. ऍट डेट रिझल्ट आलाय. नागेश पटेल मोठी विकेट. चला नवीन बॅटर अजून एक बॅट्समन लगेच पाठवून द्या त्या बाजूला. स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने टीम चॅलेंजर फटाफट पाठवा प्लीज. वेळ घेऊ नका कारण आता सध्या ओटी आपल्याला दिसते मात्र आपल्याला तेवढा वेळ नाही थांबायचं या मैदानावर. पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार. काय सोहळा रंगलाय. ही खासियत आहे कोळीवाड्यांची. ही आहे क्रिकेटची मजा. ही आहे आपल्या एकत्र येण्याची मजा. बेचाळीस धावा झालेत. अजूनही 34 धावांची गरज आहे. चेंडूंचा खेळ शिल्लक आहे ते म्हणजे 16. जिंकणार कोण? शीतला देवी टीम की टीम चॅलेंजर? दुसऱ्या बाजूला आमच्या डाव्या बाजूने त्या झळाळत्या ट्रॉफीचं आगमन देखील होत आहे. गोल्डनची गोल्डन ट्रॉफी. अजित आलाय नवीन बॅटर. क्रॉस बॅटर स्ट्रोक आहे. इथे विकेट आहे का? यस आहे. 2 चेंडू मध्ये 2 विकेट. हा आहे भावेशचा करिश्मा. लिजेंड. ऍब्सोल्यूट लिजेंड. की होळीचा सण देखील येतोय मित्रांनो. अतिशय आनंदाने अतिशय समृद्ध पद्धतीने तो साजरा करा कारण आपले हे सगळे सण टिकले पाहिजे आणि त्यासाठी आपल्या ज्या परंपरा आहेत त्या टिकवायचं असेल तर तुमच्या एकत्रित प्रयत्नामुळेच ते होऊ शकतं. अजूनही गरज आहे 34 धावांची. चेंडूचा खेळ राहिलाय तो म्हणजे 15. भावेश ऑन हॅट्रिक. हॅट्रिक जर केली तर 500 रुपयाचं पारितोषिक किशोर गोपीनाथ कोळी यांच्या मार्फत देण्यात येईल. बॅटर आलाय तो म्हणजे मुकेश. ओ षटकार. भावेशने हॅट्रिक बॉलवर सिक्स कन्सीड केले. काय फटका खेळलेत. 200 रुपयाचे पारितोषिक या षटकारासाठी ते म्हणजे मुकेश यांना. वेल डन.
षटकार 2 विकेट षटकार असं काहीतरी ओ अजून एक मोठा फटका मात्र इथे विकेट आहे का ओ नाही जेल सुटलाय हा महत्वपूर्ण क्षण या मॅच मधला जेल होणं गरजेचं होतं इथे विकेट येता राहिली आहे एक धाव देखील मिळते संघाची धावसंख्या पूर्ण झाली ती म्हणजे 49 13 चेंडू 27 धावांची अजूनही गरज काय मॅच सुरू आहे क्वार्टर फायनलची मॅच आणि त्या मॅचला जी प्रतिष्ठा हवी आहे ना ती प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे वेल डन दोन्ही संघाचं कौतुक आहे वेल डन टीम शीतला देवी वेल डन टीम चॅलेंजर वेल प्लेड साहिलनं चांगलं काम केलंय इथे विकेट होणार थ्रो लगेच देणं गरजेचं होतं मात्र इथे आपण बघते थ्रो कमजोर आलाय आता एक धाव इथे पूर्ण झाली आहे मात्र 50 धावा पूर्ण मॅच थांबू नका प्लीज मॅच थांबू नका मॅच सुरू राहिली पाहिजे तो कार्यक्रम मॅच नंतर करूया आपण कारण मॅच अतिशय क्रुशल मोमेंटला आहे कारण धावसंख्या 50 झाले अजूनही करायच्या 26 धावा आणि षटकं शिल्लक आहे ती म्हणजे 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे त्यामुळे मॅच थांबू नका प्लीज आमच्या सगळ्या महिला भगिनींना नाचायचंय नो डाऊट मात्र हरकत नाही त्या एकाच जागेवर तुम्ही नसला तरी चालेल मात्र ही मॅच 12 चेंडू 26 कोण जिंकणार शीतला देवी की एका बाजूला टीम चॅलेंजर चला मॅच ऑन करा गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे पुन्हा एकदा रवी ज्यानं एक षटक हाताळलं होतं त्यामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या मात्र सध्या लक्ष आहे साहिलकडे ज्याच्या बॅटमधून धावा आल्यात सध्या लक्ष आहे मुकेशकडे त्याच्याही बॅटमधून षटकार आलाय 14 धावा नाबाद साहिल 12 मध्ये 26 करायचे आहेत लेट्स सी द अंपायर डिसिजन वाईट बॉल आलाय आता 12 मध्ये 25 मागच्या ओव्हर मध्ये काय घडामोडी घडल्या 2 षटकार बसले 2 विकेट सुद्धा आल्या होत्या त्यानंतर 2 सिंगल सुद्धा आले होते बऱ्याच घडामोडी घडतात ओ ग्रेट बॉल यॉर्कर डिलिव्हरी होती वेगवान डिलिव्हरी होती चेंडूचा पेस जवळजवळ 143 चा होता अफलातून गोल काय माहोल आहे एका बाजूला क्रिकेट सुरू आहे आणि एका बाजूला असं वाटतंय की लग्न सराई सुरू आहे आज हळद आहे उद्या लगीन आहे मात्र गोल्डन ट्रॉफीची आजच लगीन आहे पुढचा चेंडू शॉर्ट बॉल आहे आणि त्यावर कडक स्ट्रोक आहे हा खराब चेंडू आणि खराब चेंडूवर हा तडाखा षटकार स्कोरबोर्ड नीट करा 57 धावा झाल्या 200 रुपये पुन्हा एकदा षटकारासाठी 200 रुपये साहिलसाठी आले जरा तो स्कोरबोर्ड व्यवस्थित करा 57 धावा झाल्या 57 साहिल आणि मुकेश जोडी इथून पुढे आता धावसंख्या जर बघितली ना तर अवाक्य दिसू लागले 19 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 10 चेंडू 19 धावा सब कुछ मिलेगा
गोल्डन ट्रॉफी म्हणजे काय तर एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. स्लो डिलिव्हरी आहे तिथे धावा फक्त एकच मिळेल. हे चालेल टीम शीतला देवीला, असे फटके चालतील. मात्र इथे स्ट्राईक रुटेड झाली आहे. नाव मुकेश ऑन स्ट्राईक. नऊ चेंडू 18 धावा. क्या बात है, क्या उत्साह है. क्रॉस स्ट्रोक है. व्हाट अ शॉट बाय मुकेश. 4 धावा. काय फटका खेळले. इट्स अ 4. धमाल कोळीवाडा. फुलटॉस बॉल आहे. योग्य फटका नाहीये. इथे धाव मिळेल फक्त एकच. सुरक्षित क्षेत्ररक्षण केलं जात आहे. मॅच ऑन आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 63. 76 मधून 63 वजा करा. अजूनही 13 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 7. 13. किसका 7 किसके 7. 7 चेंडू 13ची गरज आहे. साईल ऑन स्ट्राईक. ओ वा, हा चेंडू अगदी 10 मजली षटकार. सामन्याची गणित फिरलेत. सामन्याची गणित फिरलेत. आता फक्त विजयासाठी 7 धावांची गरज आहे. 6 चेंडू 7 धावांची गरज. अजून 200 रुपयाचं पारितोषिक. अँटोन अतवार कोळी यांच्या माध्यमातून बक्षिसांचा वर्षाव होतोय. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाते. मॅच थांबू नका. चला 7 धावांची गरज. कंपल्सरी चेचा नियम. 6 चेंडू 7 ची गरज. आणि साहिल तब्बल 4 षटकार डोकलेत. एकदा साहिल साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉट अ बॅटिंग. त्याचे मुकेशचं देखील कौतुक आहे कारण मागचा चौकार देखील अफलातून होता. नो डाऊट. ग्रेट शो ग्रेट शो. चला मॅच ऑन करा मॅच ऑन करा. आमच्या माता भगिनींना भरपूर नाचायचंय. मॅच ऑन करा. 6 चेंडू 7 ची गरज आहे. शीतला देवी कमबॅक करेल का इथून या मॅच मध्ये. तर ही मॅच किती लवकर संपवेल. टीम चॅलेंजर गोलंदाजी मार्कवर येतोय पंकज. तो काही वेगळा चमत्कार या एकूणच बंदरावर करून दाखवेल का. कारण सध्या शीतला देवीलाच हाक द्यावी लागेल जर जिंकायचं असेल तर. मात्र माहोल सजलाय. सध्या चर्चा जेवणाची नाहीये. सध्या चर्चा जल्लोषाची आहे आणि ती देखील गोल्डन ट्रॉफीची. एकदा जोरदार टाळ्या गोल्डन ट्रॉफी साठी झाल्या पाहिजेत मित्रांनो. काय अफलातून आयोजन आणि काय जबरदस्त धमाल. 6 मध्ये 7 करायचे आहेत. मॅचचा मोमेंटम गमावू नका प्लीज. मी एवढंच सांगेल. अनुभवाने गोष्टी सांगतोय तुम्हाला. बऱ्याचदा अशा आवाक्यातल्या होत असलेल्या मॅचेस गमावताना आम्ही पाहिले संघांना. त्यामुळे मॅचचा मोमेंटम कमी करू नका. आणि या ट्रॉफीचा जर विचार केला तर शीतला देवीनी संघांना अशी मॅच डिफेंड केले जे एका षटकात 2 धावा होत्या. 22 ती मॅच डिफेंड केली होती. 6 मध्ये करायचे 7. ओ हा मोठा षटकार. हा षटकार एक पाहिजे बाबू. घाई आहे का तुम्हाला. 7 मधून 6 वजा केले किती राहिले. शाळा शिका प्रगती होईल. आणि मुकेशसाठी अजून 200 रुपयाचं पारितोषिक अद्दोन कोळी यांच्या माध्यमातून इथे झालंय. 1 टू विन. एका धावेची गरज. चला एकच जल्लोष.
नाही नाही, अजून वेळ आहे, अजून वेळ आहे ही मॅच जिंकायला. कंपल्सरी चेसचा नियम आहे. चॅलेंजरची अफलातून कामगिरी. 75 धावा झाले, 76चं टार्गेट आहे. 1 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत अजून 4. काय चेस डाऊन केले, काय चेस डाऊन केले. अफलातून क्रिकेट शो दाखवलाय या दोन्ही संघांना. लेट कट आणि सामना विजयी. अभिनंदन चॅलेंजर्स सेमी फायनल मध्ये प्रवेश. आता धावू शकता, गणित झालेत. अभिनंदन अभिनंदन चॅलेंजर टीमचं. आणि त्यांनी सेमी फायनल मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे 4 संघ आपल्याला मिळालेत. चॅलेंजर, तसेच दत्त मंदिर, गोल्डन ए आणि त्यानंतर टीम आहे श्री गणेश. हे 4 संघ सेमी फायनल मध्ये. चला आता गोल्डन ट्रॉफी मैदानाच्या आतमध्ये येते मित्रांनो. स्वागत करूया. थँक्यू. कॅमेरा पर्सन लक्ष घाला या गोष्टीकडे.